नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचे रेशीम सिरीजच्या डे 3 मध्ये। मी अभिषेक आणि बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर पूर्ण करून करतोय रेशीम शेती म्हणजेच 25 दिवसाला 1 लाख रुपये। आज अळ्यांना आपण देणार आहोत पृथ्वी फीडिंग। थंडीचं वातावरण असल्या कारणाने आपण रेअरिंग सेंटर अगदी पॅक करून ठेवले होते जेणेकरून थंडीचा प्रादुर्भाव आपल्या अळ्यांवर होऊ नये। तुम्ही व्हिडिओद्वारे अनुभवले असेल की दिवसेंदिवस अळ्यांची साईज वाढत चालते कारण ही अळी खूप कादाड असते। नेहमीप्रमाणे पाला आणला आणि आज पानं आणि फांद्या सेपरेट न करता डायरेक्ट मोठ्या मशीनमधून बारीक केला। नंतर बारीक केलेल्या पाल्यामधून आपण काड्या आणि फांद्या ह्या सेपरेट केल्या। याचे कारण एवढेच की अळ्यांची साईजही वाढलेली आहे आणि आपण स्ट्रेसुद्धा वाढवलेले आहेत। नेहमीप्रमाणे पाला टोपल्यात घेऊन अळ्यांना टाकला आणि थंडीमुळे आपण त्यावर पॅराफिन पेपर टाकून त्यांना पॅक केलं। आणि आज आपण त्यांना साधी फीडिंग ही लाईट देणार आहोत कारण आज रात्री अळ्या मोल्टिंगसाठी तयार होणार आहेत। म्हणजेच ते आपल्या शरीरावरची चमडी उतरवतील आणि की अगदी चमकदार होतील आणि साईजही सुद्धा वाढवतील। आणि हे आपल्या रेअरिंग सेंटरचे सर्वेसर्वा माधवराव बोरकर। रेशीम शेतीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास या नंबरवर संपर्क करा। आणि हा उरलेला पाला किंवा काड्या कधी वाया जात नाही कारण हा पाला तुमच्याजवळ असलेल्या गुराढोरांना तुम्ही टाकू शकता आणि हा पाला तुमच्या दुभत्या जनावरांचे फॅट पर्सेंटसुद्धा वाढवते। तरी फॉलो करायला विसरू नका। भेटूया डे 4 मध्ये। धन्यवाद।